आज आपण ऑफिस लंच बॅग बनवणार आहोत, टिफिन बॅग बनवणार आहोत। तर घरातल्या पडलेल्या वस्तूंपासून तुम्ही हे बनवू शकता। तर 5.5 बाय 6 इंच ह्या कपड्याचा मेजरमेंट आहे। अस्तरचा आणि कपड्याचा सेम मेजरमेंट आहे। याला मी शॉपिंग बॅग काही लावलेला नाही। तर 5.5 इंचाची आपल्याला चेन घ्यायची आहे, झिप घ्यायची आहे। चेनची सरळ बाजू कपड्यावरती ठेवायची, अस्तर त्यावरती ठेवायचं आहे आणि आपल्याला इथे सरळ शिवून घ्यायचं आहे पिनअप करून। तर अशा आपल्याला 2 पॉकेट तयार करायचं, याचं सुद्धा मेजरमेंट सेम आहे 5.5 बाय 6 इंच। तर अशा पद्धतीने मी इथे जे आहे ते चेन जॉईन केली, त्यानंतर असा कपडा अस्तर जे आहे ते मागे टाकला आणि इथे आपल्याला टॉप स्टिच करायचं आणि सगळ्या बाजूने शिवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे टॉप स्टिच करून सगळ्या बाजूने शिवून घ्यायचं आहे। तर मी टॉप स्टिच करून सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे आणि आपले 2 पॉकेट तयार झालेले आहेत। त्यानंतर चैनीवरती आपल्याला पाइपिंग करायची आहे। तर 1.5 इंचाची स्ट्रिप घेतलेली आहे मी, 6 इंच याची लांबी आहे। अशा पद्धतीने आपल्याला चेन ठेवायची आहे। चेनीच्या खाली आपल्याला कपडा ठेवायचा आहे आणि फोल्ड करून आपल्याला इथे पाइपिंग करून घ्यायची आहे दोन्ही याला। तर मी दोन्ही बाजूने पाइपिंग केलेली आहे। दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला ह्या ज्या बाजूने सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने पाइपिंग करून घ्यायची आहे खाली कपडा ठेवून। तर दोन्ही बाजूने सेम मी याच पद्धतीने अशा पद्धतीने मी पाइपिंग करून घेणार आहे। दोन्ही बाजूने शिवून घेतलंय मी, खाली कपडा ठेवून अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला पाइपिंग करायची। दुसऱ्या बाजूने सुद्धा कपडा असा आतून मागून बाहेर काढायचा आणि अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे पाइपिंग करून घ्यायची आहे। तर दोन्ही बाजूने मी पाइपिंग केलेली आहे, 2 पॉकेट आपले तयार झालेले आहे। तर ह्या पॉकेटचा आपल्याला सेंटर मार्क करायचा आहे। तर कपड्याला मी शॉपिंग बॅग गोणी वगैरे काही लावलेला नाही आहे, फक्त कपडा आहे इथे। तर अशा पद्धतीने मी इथे सेंटर मार्क करून घेतलेला आहे आणि दुसऱ्या पॉकेटचा सुद्धा आपल्याला इथे अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि इथे सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने सेंटर मार्क करून घ्यायचा आहे। तर दोन्ही पॉकेटचे मी इथे सेंटर जे आहे ते मार्क करून घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला इथे ज्या घरात पडलेल्या आपल्या शॉपिंग बॅग असतात त्या बॅगचा मी इथे उपयोग करणार आहे। तर अशा वेगवेगळ्या कलरच्या शॉपिंग बॅग आहेत। तर बऱ्याच ताईंना कन्फ्युजन होतं की शॉपिंग बॅग वापरल्याने किंवा गोणी वापरल्याने फिनिशिंग येते का। तर बघू शकता इथे मी शॉपिंग बॅगच वापरत आहे आणि तुम्ही याची फिनिशिंग पण मी तुम्हाला दाखवते। तर अशा पद्धतीने कपडा मी यावरती ठेवून सगळ्या बाजूने शिवून घेणार आहे। याला सुद्धा मी कपडा जॉईन करून घेणार आहे, सगळ्या बाजूने शिवून घेणार आहे आणि हा पीस जो आहे तो मी क्विल्ट करून घेणार आहे, म्हणजे मध्ये सुद्धा मी याला शिवून घेणार आहे। तर बघू शकता इथे मध्ये सुद्धा मी इथे शिवून घेतलेला आहे, हा पीस जो आहे तो क्विल्ट करून घेतलेला आहे। दोन्ही पीस मी क्विल्ट केलेले आहेत आणि यावरती 2 वेगवेगळ्या कलरच्या शॉपिंग बॅग मी वापरते, त्यामुळे मी याला अस्तर लावणार आहे। जर तुम्ही एकाच कलरच्या शॉपिंग बॅग वापरल्या तर इथे अस्तर लावायची गरज येणार नाही। तर अशा पद्धतीने मी अस्तर ठेवलेला आहे आणि यावरती सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे। दोन्ही पीस सेम मी ह्याच पद्धतीने तयार करून घेतलेले आहे। तर याचं जे मेजरमेंट आहे ते 9.5 बाय 18 इंच याचं मेजरमेंट आहे एका पीसचं। त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे, ज्या साईडने 18 इंच आहे त्या साईडने असं फोल्ड करायचं, सेंटर मार्क करायचा आणि आपण जे पॉकेट बनवलेलं आहे त्याचा सेंटर आणि याचा सेंटर एकावरती एक अशा पद्धतीने ठेवून आपल्याला इथे चारही बाजू ज्या आहेत ते शिवून घ्यायचे आहेत पिनअप करून। तर मी इथे चारही ज्या बाजू आहेत त्या मी इथे शिवून घेतलेल्या आहेत आणि आपलं एक छान असं पॉकेट इथे तयार झालेलं आहे। खूप सोपी पद्धत आहे ही लंच बॅग बनवण्याची। तर अशा पद्धतीने मी एक पॉकेट तयार केलेलं आहे। त्यानंतर आपल्याला दुसरं पॉकेट तयार करण्यासाठी हा दुसरा पीस घ्यायचा आहे। तर याचं जे मेजरमेंट आहे ते 7 बाय 21 इंच आहे। तर इथून आपल्याला 8.5 इंचावरती आपल्याला असं मार्किंग करायचं आहे आणि इथे आपल्याला एक सरळ अशी लाईन ओढून घ्यायची आहे। 8.5 इंचावरती मी इथे मार्किंग केलेलं आहे आणि इथे सुद्धा आपल्याला सेंटर मार्क करायचा आहे। तर सेंटर मार्क करण्यासाठी मी ते 3.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे किंवा तुम्ही फोल्ड सुद्धा करून इथे सेंटर मार्क करू शकता। आणि जो आपला पॉकेट होता तो आपल्याला इथे याचा सेंटर आणि याचा एकावरती एक सेंटर, दोघांचा एकावर एक सेंटर ठेवून आपल्याला सगळ्या बाजूने इथे शिवून घ्यायचं आहे पॉकेटला। तर मी सगळ्या बाजूने शिवून घेतले आणि खाली फोल्ड करून शिवून घेतलेलं आहे, कारण की खाली आपण पाइपिंग केलेली नव्हती। तर इथे आपल्याला एक पॉकेट आपला तयार झालेला आहे। त्यानंतर आपल्याला इथे हँडल जॉईन करायचं आहे। तर मी इथे रेडीमेड हँडल जे आहे ते लावणार आहे। तर याची जी लांबी आहे ती 19 इंच आहे आणि याची रुंदी जी आहे ते 1 इंच आहे। तुम्ही कपड्याचा सुद्धा इथे बेल्ट घेऊ शकता, फोल्ड करून शिवून घेऊ शकतात। तर मी याचं सेंटर मार्क केलेलं आहे। सेंटरपासून आपल्याला 2-2 इंचावरती असं मार्किंग करायचं आहे आणि मार्किंग करून आपल्याला एवढा बेल्ट जो आहे तो असा शिवून घ्यायचा आहे फोल्ड करून। दोन्ही बेल्ट आपल्याला जिथून आपण मार्किंग केलेली आहे तिथपर्यंतच हा बेल्ट जो आहे तो आपल्याला शिवून घ्यायचा आहे।
तर इथे दुसरा बेल्ट सुद्धा ह्याच पद्धतीने आपल्याला शिवून घ्यायचा आहे। तर दोन्ही बेल्ट मी सेम असेच शिवून घेतलेले आहेत। त्यानंतर हा पीस घ्यायचा आहे जिथे आपण पॉकेट लावलेलं होतं 8.5 इंचावरती मार्किंग करून, जिथे 7 इंच आहे तो पीस आपल्याला इथे घ्यायचा आहे। त्यानंतर इथे 6.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे। मार्किंग करून आपल्याला इथे आपल्याला सरळ एक लाईन ओढायची। त्यानंतर इथे सेंटर मार्क करायचा। सेंटर मार्क करून आपल्याला 2 इंचावरती डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला 2 इंचावरती असं मार्किंग करायचं। परत आपल्याला तिथून आपल्याला 2 इंचावरती असं सरळ मार्किंग करायचं आहे किंवा 1.5 इंचावरती तुम्ही इथे मार्किंग करू शकता। आणि इथे अशा पद्धतीने फोल्ड करून आपण सेंटरवरती ठेवायचं आहे। जिथे आपण मार्किंग केलेली आहे तिथे सेंटरवरती बेल्ट ठेवून आपल्याला हँडल ठेवून आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे। दोन्ही हँडल आपल्याला ह्याच पद्धतीने फोल्ड करून शिवून घ्यायचे आहेत। आणि 1 इंच हा बेल्ट जो आहे तो शिवायचा आहे आपल्याला। हँडल जे आहे ते 1 इंच मी शिवलेले आहेत। तर अशा पद्धतीने दुसऱ्या सुद्धा ज्या पॉकेट आहे तिथे आपल्याला वरती हँडल लावायचे आहेत। तर इथे आपण सेंटर ऑलरेडी मार्क केलेला होता। तर सेंटर पासून आपल्याला पॉकेटच्या वरतीच आपले हँडल जॉईन करायचे आहे। तर 2 इंचावरती असं मार्किंग करणार आहे मी सेंटर पासून डाव्या आणि उजव्या बाजूला। अशा पद्धतीने बेल्ट जो आहे तो पॉकेटच्या एकदम वरती आपल्याला लावायचा आहे। पॉकेटच्या वरती लावायचा, पॉकेटवर लावायचा नाहीये, फक्त पॉकेटच्या वरती लावायचा आहे। आणि 1 इंच आपल्याला बेल्ट जो आहे तो हँडल जो आहे तो इथे शिवून घ्यायचा आहे। तर इथे सुद्धा मी हँडल शिवून घेतलेला आहे। त्यानंतर आपले हे 2 पीस जे आहेत ते आपले तयार झालेले आहेत। त्यानंतर इथे आपल्याला चेन लावायचे। चेनमध्ये मी 2 रनर टाकलेले आहेत। चेनची लांबी जी आहे ती 18 इंच आहे। चेनचा सरळ भाग कपड्यावरती ठेवण्याचा सरळ शिवून घ्या आणि त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे टॉप स्टिच करून घ्यायची आहे। तर मी ते टॉप स्टिच सुद्धा करून घेतलेलं आहे आणि इथे मी 2 रनर वापरलेले आहेत। तुम्ही 1 रनर पण वापरू शकता। त्यानंतर याची लांबी जी आहे ती आपल्याला 10 इंच पाहिजे आहे। तर मी असं फोल्ड करून 10 इंच आपल्याला फक्त हा पीस याची चेन लावल्यानंतर याची जी लांबी आहे ती वाढते, त्यामुळे आपल्याला इथे 10 इंच पाहिजे आहे। तर थोडासा एक्स्ट्रा होता हा पीस, तो मी इथे कट करून घेत आहे। या पीसची लांबी आपल्याला फक्त 10 इंच पाहिजे। त्यानंतर आपल्याला जो याचं सेंटर आपण ऑलरेडी असं मार्क केलेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथे एक्स्ट्राची चेन आहे ती आपल्याला अशी कट करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने सेंटर आपल्याला इथे नॉचेस द्यायचे आहेत किंवा इथे सेंटर असं चेनीवरती सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे। तर याच्या मागच्या बाजूने सुद्धा आपल्याला मार्किंग करायचं आहे। त्यानंतर हा जो पीस आहे तिथे जिथे 7 इंच आहे तिथे आपल्याला अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे किंवा छोटासा नॉच द्यायचा आहे। दुसऱ्या सुद्धा समोरच्या भागाला आपल्याला अशाच पद्धतीने फोल्ड करून इथे सेंटर मार्क करायचं आहे। तर इथे सुद्धा मी सेंटर मार्क करून घेतलेला आहे। दोन्ही बाजूंनी जिथे 7 इंच आहे ते तीच बाजू आपल्याला घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला ह्या पीसचा मोठा पीस जो आहे तो त्याचा आपल्याला इथे सुद्धा आपल्याला सेंटर मार्क करायचा आहे दुसऱ्या बाजूने, म्हणजे अस्तरच्या बाजूने। तर इथे सुद्धा मी सेंटर असं मार्किंग करून घेतलेलं आहे। त्यानंतर याच्यावरती आपल्याला असा भाग ठेवायचा आहे। हँडलचा भाग वरती असला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला एकावरती एक सेंटर ठेवून आपल्याला इथे सरळ पिनअप करून घ्यायचं आहे। एवढा भाग तुम्ही आधी शिवून पण घेऊ शकता आणि समोरचा भाग जो आहे तर त्याचा सुद्धा सेंटर एकावरती एक ठेवून आपल्याला इथे पिनअप करायचा आहे। आणि एवढे दोन्ही जे भाग आहेत आपले ते शिवून घ्यायचे आहेत आणि अर्धा इंच साइडने सोडायचा आहे। मग आपल्याला इथे शिवून घ्यायचं। दोन्ही बाजू मी शिवून घेतलेले आहे, म्हणजे आपल्याला साइडचा भाग जोडायला प्रॉब्लेम येत नाही किंवा कमी जास्त होत नाही। त्यामुळे असं सेंटरवरती ठेवून आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे। त्यानंतर हा पीस असा टर्न करायचा आहे। टर्न करून आपल्याला हे जे साइडचे जे पीस आहेत ते असे पिनअप करायचे आहेत आणि आपल्याला असे शिवून घ्यायचे आहेत। तर असा पूर्ण असा पीस आपल्याला अशा पद्धतीने शिवून घ्यायचा आहे। कुठेही हा पीस कमी जास्त होणार नाही। जर तुम्ही कमी जास्त कटिंग केलं तरच होऊ शकतं। मी जे माप सांगितले आहे त्याच मापाप्रमाणे हे कटिंग करून घ्या। तर हे मशीनवरती कसं शिवायचं तेही बघूयात आपण। तर अशा पद्धतीने मी इथे जे आहे ते थोडासा अर्धा इंचापेक्षा आपण इथे कपडा सोडलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला टर्न करायचा आहे पीस आणि मग आपल्याला इथे शिवून घ्यायचे आहे। ते सगळं पूर्ण पीस आपल्याला असा शिवून घ्यायचा आहे। जिथे पण टर्न येईल ना तिथे पण आपल्याला सुई आतमध्येच ठेवायची आहे आणि मग आपल्याला हा पीस टर्न करायचा आहे आणि मग अशा पद्धतीने आपल्याला हा पीस पूर्ण शिवून घ्यायचा आहे। तर सगळ्या बाजूंनी मी इथे अशाच पद्धतीने सुई आतमध्ये ठेवायची। जिथे पण आपण टर्न करू तिथे सुई आतमध्ये ठेवायची आणि मग अशा पद्धतीने टर्न करून आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे। बघू शकता हा पीस कुठेही कमी जास्त झालेला नाहीये, एकदम बरोबर आलेला आहे। तर मी हा पीस जो आहे तो पूर्ण असा जॉईन करून घेतलेला आहे
आणि असा आपला तयार झालेला आहे हा पीस। अशा पद्धतीने आपला हा भाग जो आहे तो शिवून झालेला आहे। वरचा भाग सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने शिवून घ्यायचा आहे। तर वरती सुद्धा आपल्याला इथे पिनअप करून घेऊ। तर सगळ्या बाजूंनी बघू शकता मी ते शिवून घेतलेला आहे। तर वरच्या बाजूला सुद्धा अशा पद्धतीने आपल्याला पिनअप करून घ्यायचा आहे आणि हा पीस पूर्ण आपल्याला इथे शिवून घ्यायचा आहे। तर आपण इथे बाहेरून पाइपिंग करणार आहोत। त्यासाठी मी असं इथून पाइपिंग करण्यासाठी मी असा पीस जो आहे तो जॉईन केलेला आहे। जर तुम्हाला पाइपिंग करायची नसेल बाहेरून तर तुम्ही आतमधून सुद्धा हे सरळ कपड्यावरती सरळ कपडा ठेवून इथे हा पीस जो आहे तो शिवून घेऊ शकता। परंतु मला बाहेरून पाइपिंग करायची आहे तर दिसायला खूप सुंदर दिसेल, त्यामुळे मी दोन्ही बाजू शिवून घेतलेल्या आहेत। त्यानंतर साइडचे जे रफ एजेस आहेत तिथे आपल्याला असं पाइपिंग करून घ्यायचे आहे। दिसायला खूप सुंदर दिसतं। तर मी ते बघू शकता सगळीकडून पाइपिंग करून घेतलेली आहे आणि बघू शकता किती सुंदर दिसत आहे। तर मी हे घरातल्या शॉपिंग बॅगने तयार केलेलं आहे। बघू शकता फिनिशिंग कशी आहे। फक्त एवढंच आहे की हे थोडंसं नरम आहे। तर तुमच्याकडे थोडी कडक शॉपिंग बॅग असेल तर ती सुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात। तर यामध्ये भरपूर डबे तुमचे बसतील। तर खूप मोठा स्पेस आहे। तर माझ्याकडे मोठा डबा नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला हा छोटा डबा ठेवून दाखवत आहे। तर यामध्ये भरपूर मोठा डबा बसू शकतो। तर मोठे पाण्याच्या बॉटल सुद्धा यामध्ये बसतील। तर खूप मोठा स्पेस यामध्ये आहे। आणि इथे आपल्याला फ्रंटमध्ये एक पॉकेट आहे आणि बॅकमध्ये सुद्धा आपलं एक पॉकेट आलेलं आहे। 2 पॉकेट इथे आहेत। इथे तुम्ही स्पून वगैरे ठेवू शकतात। अशा मी 2 बॅग बनवलेल्या आहे। टिफिन बॅग, लंच बॅग म्हणू शकता तुम्ही। तर याची जी लांबी आणि रुंदी आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर दिसायला खूप सुंदर दिसतात ह्या बॅग। तुम्ही साइडने सुद्धा पॉकेट जॉईन करू शकतात। तर याची उंची जी आहे ती 10 इंच तयार झालेली आहे। याची रुंदी 6.5 इंच तयार झालेली आहे आणि याची दुसरी रुंदी जी आहे ते साईडचा जो भाग आहे तो 5.5 इंचाचा तयार झालेला आहे। बघू शकता 2 मी लंच बॅग बनवलेल्या आहेत। तर याच्यामध्ये जे आहे ते मी रबर शीट टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये शॉपिंग बॅग लावलेली आहे। तर शॉपिंग बॅग थोडीशी नरम असते आणि रबर शीट जे असतं ते थोडंसं कडक असतं, जे बाजारात विकत घेतो आपण त्यामध्ये अशाच रबर शीट वगैरे टाकलेले असतात किंवा नॉनवेज जे असतात ते टाकलेले असतात। तर त्यामुळे अशा बॅग असतात ते अशा दिसतात। तर इथे मी शॉपिंग बॅग लावलेली आहे आणि माझ्याकडे भरपूर जुनी अशी शॉपिंग बॅग होती त्यामुळे एवढं नरम झालेलं आहे ते। बरं जर तुमच्याकडे नवी असेल आणि थोडी कडक असेल शॉपिंग बॅग तर तुमची सुद्धा कडक होईल बॅग। तर ही बॅग सुद्धा खूप छान झालेली आहे। याची फिनिशिंग बघू शकता तुम्ही, खूप सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे। कुठेही कमी जास्त झालेला नाही, सगळ्या बाजूने एकदम छान बसलेली आहे, छान तयार झालेली लंच बॅग आवडेल बनवायला। याची अशी आवडेल की अशी आवडेल, पण कसं असतं ना प्रत्येकाकडे प्रत्येक गोष्ट अवेलेबल नसते किंवा काही जणांकडे मिळत नाही। तर ज्यांच्याकडे मिळत नाही ते तुम्ही असंच शॉपिंग बॅग लावून तुम्ही भरपूर वस्तू बनवू शकतात। कारण की नॉन वेज जे असतं ना ते शॉपिंग बॅग सारखंच दिसतं। त्याच्यामध्ये कलर सुद्धा असतात, जसे शॉपिंग बॅगचे कलर्स असतात तसेच नॉन वेजचे सुद्धा कलर्स असतात। तर ते सुद्धा भरपूर मजबूत असतात, त्याच्यामध्ये पण क्वालिटी असते। लो क्वालिटीचे सुद्धा मिळतात शॉपिंग बॅग सारख्या, किंवा काही पातळ शॉपिंग बॅग असतात त्या तुम्ही इथे वापरू शकत नाही। ज्या तुमच्या कडक शॉपिंग बॅग असतात त्या तुम्ही इथे वापरू शकतात। बनवायला खूप सोपं आहे, इझी आहे। तुम्हाला फक्त चैन आणि रनर इथे विकत आणावे लागतील। तुम्ही अस्तर सुद्धा कोणताही वापरू शकतात किंवा कपडा सुद्धा तुम्ही इथे कोणताही वापरू शकतात। तुम्हाला ह्या बॅग कशा वाटल्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आवडला असेल व्हिडिओ तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय।